मी अश्विनी तुम्हा सर्वांचंही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर या ठिकाणी आपण आजचा व्हिडिओ काढलेला आहे लोणच्याचा। तर या ठिकाणी पाहू शकतात की मसाला आहे पहा, जो की लोणचं बनवण्यासाठी तयार केलेला आहे। त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की आंब्याच्या कैरीच्या म्हणजे छोट्या छोट्या फोडी आपण करून घेतलेल्या होत्या आणि त्याच्यासाठी आता त्या कैरीच्या फोडी आहेत ना, त्या आईने माझ्या म्हणजे हे लोणचं आईनं घातलेलं आहे। तर तिनं ते सुकवून घेतलेल्या होत्या आणि आता त्याच्यासाठी मसाला बनवलेला होता। तर मसाल्यामध्ये तिनं मोहरी, परत तेल, लाल मिरची पावडर, मीठ, हळद या सर्व साहित्याचा वापर केलेला होता आणि थोडीशी एक सुहाना म्हणजे मसाला पावडर पण तिनं थोडीशी मिक्स केलेली होती। तर हा गावरान प्रकारचा मसाला या ठिकाणी आईनं बनवलेला होता, जो की लोणच्यामध्ये तिनं ॲड करणार होती। तर हळूहळू तिनं सर्व लोणच्यामध्ये तो मसाला ॲड करत आहे, पाहू शकताय तुम्ही। आणि हे गावरान प्रकारचं लोणचं आहे। तुम्ही पाहू शकताय की आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे की ते पाहून असं वाटत आहे की आपण पण पटकन लोणच्याची फोड घ्यावी आणि खावी। तर किती छान प्रकारे तिनं असं मिक्स करत आहे, पाहू शकताय। आणि अशा प्रकारचं लोणचं आपणाला तर काय आता सध्या नवीन म्हणजे पिढीला तर एवढं छान प्रकारे करता येणार नाही, कारण की पूर्वीच्या बायका ह्या म्हणजे मन लावून एखादं काम करत असत किंवा त्यांच्याकडून अशा गोष्टी पण बिघडत नसत। एकदा मी लोणचं घातलं होतं, परंतु ते माझ्याकडून खराब झालं होतं, कारण की आपण एवढं व्यवस्थित किंवा काळजीपूर्वक आपण कोणतीही गोष्ट करत नाही। जसं की पहिल्या म्हणजे पूर्वीच्या आपली आई असेल किंवा आजी असेल, त्या खूप मन लावून किंवा त्यांच्याकडून अशा सहसा वस्तू कधीच म्हणजे वाया जात नाहीत किंवा बिघडत नाहीत, कारण की त्यांना त्यातील म्हणजे छोट्या छोट्या ट्रिक माहीत असतात, पाहू शकताय तुम्ही। आता ते सर्व लोणच्याला मसाला म्हणजे लावून झालेला आहे। तर तो आता तिनं एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवत आहे। काचेच्या भरणीमध्ये भरल्यामुळे म्हणजे प्लास्टिकच्या भरणीमध्ये लोणचं ठेवूच नका, तुम्ही पण ठेवत असाल तर काचेच्याच भरणीचा वापर करा। तर पाहू शकताय या ठिकाणी लोणचं भरलं जात आहे आणि एवढं सारं लोणचं हे तिनं एकटीसाठी करत नाही। तिचं कसं असतं ना की करणं म्हणजे भरपूर, परंतु तिला थोडंसंच राहतं। याच्यामध्ये भरपूर सारे मी असते, माझ्या बहिणीला लोणचं दिलं जातं, मला दिलं जातं, आजी आजोबांकडं, परत मामांकडे, परत आत्याला, सगळीकडं हा लोणचं पार्सल जातं। त्यामुळे तिचं म्हणजे कामच असतं उन्हाळ्यात पण, की उन्हाळ्यात काम करायचं आणि ह्याला हे बांधून दे, त्याला बांधून दे, हे चालूच असतं। तर तुम्हाला पण बघा माझ्या आईच्या पद्धतीचं लोणचं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला पण विसरू नका। बघा आता हा व्हिडिओ कसा वाटला आणि स्पेशली लोणचं कसं झालं ते पण मला सांगा, कसं वाटतंय ते। आता या ठिकाणी पूर्ण ती म्हणजे काचेची भरणी आहे ती भरलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता आणखीन काही शिल्लक राहिलेलं आहे, तर तिनं परत ते दुसऱ्या भरणीमध्ये आणखीन भरून ठेवलेलं आहे। बघा काटोकाटच भरलेले आहे आणि त्यावेळेसच सर्वजण म्हणजे गप्पा वगैरे मारत छानपैकी चालू होता व्हिडिओ। तर थँक्यू।